तर ज्याप्रमाणे आपण एखादा रेडिओ लावतो आणि ते स्टेशन तिथं वाजतं आणि मग आपण सगळं अम, आपण ते ऐकू शकतो, जे काही ते रेडिओवर सुरू आहे. अगदी त्याप्रमाणे आपण तेही ज्ञान घेऊ शकतो जे मला पाहिजे आता. तेच आपण युनिफाईड मध्ये शिकतोय की आपल्या आत्म्याशी जोडले जातोय. उच्च स्वकडनं आपण मार्गदर्शन घेतोय आपल्या आयुष्यामध्ये. आज एक अतिशय सुंदर अनुभव आपली एक मास्टर आहे जे आपल्याला सांगतील की आज केवळ त्यांनी जेव्हा विचारलं की माझ्या कुठल्या चक्रामध्ये काय अडचण आहे, काय ब्लॉकेज आहे, आपल्या उच्च स्वला विचारलं त्यांनी. आणि त्यानंतर जो त्यांना कुंडलिनीचा आज अनुभव आलाय तो त्यांनी मला फोन करून सांगितला. त्या भारतामध्ये राहत नाहीत सध्या, पण त्यांना मी सांगितलंय, आग्रह केलाय की तुम्ही हा तुमचा अनुभव येऊन आपल्या ग्रुपवर नक्की सांगा. मग हे काय आहे की त्यांनी स्वतःबद्दलचं ज्ञान घेतलं की माझ्या कुठल्या चक्रामध्ये ब्लॉकेज आहे मला सांगा. माझा उच्च स्वला त्यांनी विचारलं आणि त्याबद्दल त्यांना माहिती मिळाली आणि तो अनुभव पण आला. आणि त्यांना हे जोपर्यंत आपण हे सगळं अनुभव करत नाही ना आपल्याला तोपर्यंत कदाचित या गोष्टीवर विश्वास बसत नाही, आपल्याला शंका वाटते, जे की साहजिक आहे. तर अगदी त्यांचं पण तसंच झालं की आज जेव्हा त्यांनी अनुभव घेतला तेव्हा कधी एकदा त्यांना असं वाटलं की माझ्याबरोबर शेअर करते. याचा अर्थ असा आहे की आपण जे बनलेलो आहोत आपल्या शरीराबद्दल, आपल्या आत्म्याबद्दल, आपल्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण माहीत करून घेऊ शकतो. कारण आपण ईश्वराचा तो विचार आहोत. आणि त्या विचारामध्ये काय काय आहे बाबा हे माहित पाहिजे ना. म्हणून स्वतःला माहित करून घ्यायचंय. म्हणून हा आत्मसाक्षात्कार, आत्म ज्ञान मिळवण्याचा हा मार्ग आहे की इथं आपण स्वतःविषयी ज्ञान मिळवतो. कारण बाबाजींच्या ह्या सत्यानुसार आत्तावर जे वाक्य झालं की ईश्वराच्या त्या एका विचारामध्ये काय काय समाविष्ट आहे हे माहीत करून घेण्यासाठी आपण आपल्याला निर्माण केलंय. तर हे लपवण्यासाठी नाही की लपूनच आपली निर्मिती झालीये पण आपल्याला अगदी लपून ठेवलंय आपल्यापासून की नाही नाही तुम्हाला नाही माहित झालं पाहिजे हे सगळं. हे ज्ञान तुमच्यापासून लपवून ठेवलं पाहिजे ह्याच्यासाठी नाहीये आपली निर्मिती. ही पूर्णपणे आपण कोण आहोत, का आलो आहोत, कशामुळे आपण हा जन्म घेतला आणि कशा पद्धतीने आपण हे सगळं ज्ञान मिळवू शकतो, कशी आपली पुढे जाण्यासाठी एक सुखी समाधानी समृद्ध आयुष्य जगण्यासाठी मी आत्मज्ञानाचा मार्ग निवडू शकते, कसं स्वतःला माहीत करून घेऊ शकते, हे सगळं शोधण्यासाठी आपण ह्या शरीरामध्ये आलो. त्यामुळं हे किती सुंदर आहे की एखादं रेडिओ स्टेशन शोधतो आपण आणि त्याप्रमाणे ती माहिती मिळवतो. हा, गायत्री ताई प्लीज पुढे वाचा. हा. ईश्वराच्या विचाराबद्दल एक गोष्ट अगदी निश्चित आहे की या विचारामध्येच ईश्वराचे सर्व गुण आहेत. तुम्ही भगवंताचा विचार आहात, त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण आणि त्या विचाराचे सर्व पैलूही तुमचे आहेत. जेव्हा तुम्ही ईश्वराच्या विचाराच्या काही पैलूवर लक्ष केंद्रित करता तेव्हा 100% खात्रीने तुम्ही प्रेम, करुणा, आनंद, परमानंद, सत्य, शुद्ध बुद्धी, शांतता, सौम्यता, अमर्यादता, ऊर्जा, समृद्धी आणि निपक्षपाती यासारखे अनेक गुण अनुभवता. भगवंताने तुम्हाला त्याच्या विचारात निर्माण करताना या अनुभवांचे नियोजन तुमच्यासाठी केले होते. हा, बघा आता किती सुंदर सत्य बाबाजींनी आपल्याला सांगितलं, ज्या सत्यापासून आपण अनेक वर्ष झालं दूर आहोत. आपल्याला माहितच नाहीये आपल्यामध्ये काय काय भरलंय. आपण सगळं जे काही आहे ना सगळं बाहेर शोधतोय की कोण मला सुख देईल, कोण मला आनंद देईल. की ईश्वराच्या विचाराबद्दल एक गोष्ट अगदी निश्चित म्हणजे या विचारामध्ये ईश्वराचे सर्व गुण आहेत. आता तो विचार कुठला? मी, तुम्ही, प्रत्येक जण. कारण ईश्वराच्या एका विचारातून गायत्री ताई निर्माण झाल्या, मी निर्माण झाले, श्रीदादा निर्माण झाले. प्रत्येकाची निर्मिती त्याच्या एक 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 विचारांनी झाली. ह्या प्रत्येक एक एक विचारामध्ये ईश्वराचे सर्व गुण आहेत. असं नाहीये की गायत्री ते एका विचारातनं झाल्यात मी त्यांना 4च गुण देतो, श्रीदादांना 5च गुण देतो, प्रफुल्ला 10च देतो, आसावरी त्यांना 15 देतो. असं आहे का? प्रत्येकाला ते गुण आहेत. प्रत्येक जण प्रेम अनुभवू शकतं, प्रत्येक जण आनंद अनुभव करू शकतो, हर्ष, जे काही आपण म्हणतो, उत्साह, एखाद्याला उत्साह वाटतो. हे बघा तुम्ही, आपण कधी ना कधी प्रत्येकाने ते गुण अनुभव केलेले आहेत. म्हणजे काय, समसमान प्रत्येकाला ते गुण दिलेले आहेत की जे काही माझं आहे बाबा हे तुझं पण आहे, तुझं पण आहे, तुझं पण आहे, तुझं पण आहे.
निराशा, निराशा, दुःख, त्रास, रडणं. प्रत्येक मानव मानव कधी ना कधीतरी निराश झालाय, रडलाय, त्रास झालाय प्रत्येकाला. म्हणजे ह्या भावना जशा आहेत, हे जे सगळे ज्या सगळ्या भावना आपण प्रत्येक जण अनुभव करतो, तरी आपण म्हणतो की आपण वेगळे आहोत. असं कुणी आहे की ज्यांनी कधीच कुठल्या भावनेचा अनुभव घेतला नाही? असं होऊ शकत नाही. प्रत्येक जण एक ना एक तरी भावना ती अनुभव करतो आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजेच काय, आपण प्रत्येक जण त्याच तत्वातून आलोय. पण आपण केवळ शरीरामुळे एकमेकांना वेगळं समजतोय. आपण विसरतोय की सगळ्यांचं रक्त जे आहे ते लालच आहे. ह्या तर गोष्टी शरीराच्या झाल्या. पण अगदीच आपण गुणांची जेव्हा आपण विचार करतो, ह्याप्रमाणे सुद्धा आपल्याला समजेल की किती हे सगळं साम्य आहे. विचार सुद्धा आपण एकमेकांसारखे करतो, की ह्यानंतर ही गोष्ट घडेल. अगदी कुणाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल? किती जणांची विचार सारखे येतील बघा. म्हणजे आपण विचार करायची जी पद्धत आहे आपली ती सुद्धा सारखी आहे. तुम्ही भगवंताचा विचार आहात. त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण आणि त्या विचारांचे सगळे पैलू तुमचे आहेत. प्रत्येकाचे हा. की जो एक एक विचार बाहेर गेला त्या प्रत्येकामध्ये 100% ईश्वराचे 100% कॉपी झालेले आहेत. डेटा कॉपी करतो ना, सगळ्या फाईल ट्रान्सफर झालेल्या आहेत. असं नाहीये की एकाच विचार आला म्हणजे एकाच जो विचार बाहेर पडला, एक व्यक्ती, एक आत्मा त्याचा जे काय आहे त्याचं अस्तित्व बनलं आणि त्याच्यावर 50%च फाईल ट्रान्सफर झाले, असं नाहीये. 100% पूर्ण कॉपी झालेला आहे ईश्वरामधून. म्हणून आपण त्याचं प्रतिबिंब आहोत, त्याची प्रतिमा आहोत, रिफ्लेक्शन आहोत आपण त्याचं. की तो जर असा उभा आहे त्याच्या गुणांसहित, तर आपण त्याच्या समोर उभे आहेत आणि त्यातून त्यांनी सगळं आपल्याला दिलेलं आहे. हे घे, जे माझं आहे ते तुझं आहे, घे. तू सुद्धा प्रेम अनुभव कर, बघ कसं असतं ते. तू सुद्धा आनंद घेऊन बघ. तू सुद्धा मोह पण होता आपल्याला, की आपल्याला असं म्हणतो ना की माझी माझी माझं, हे सगळ्याचा आपण अनुभव घेतो. समाधान काय असतं बघ. तू पण बघ की प्रसिद्धी कशी असते, यश कसं असतं, पैसा मिळवणं म्हणजे कसं आहे. पैसा मिळवून स्वतःचं घर, गाडी, हे सगळं आपण जे करतो, उभं करतो, त्यामध्ये पण किती एक गर्व असतो, एक समाधान असतं, एक प्राऊड फील करतो आपण स्वतःवर, की मी केलं हे सगळं, माझ्या हिमतीवर केलं. हे मी केलं, माझ्या हिमतीवर केलं, हे म्हणण्यासाठी जो म्हणताना जो आनंद असतो ना, तो भावनिक एक समाधान म्हणतो किंवा आनंद म्हणा त्याला, हे सगळं त्याला अनुभव करायचंय. हे काय आहे मला बघायचंय, कसं असतं ते फिलिंग. हे मला ह्या शरीरात आल्यावरच कळेल ना, कारण इथंच भावना आहे. मग मला बघायचंय, तो म्हणतो ईश्वराला, मला बघायचंय की कसं असतं ते फिलिंग जेव्हा मी प्रसिद्धी मिळवतो, सगळ्या जगात माझं नाव होतं, मला बघायचंय ते फिलिंग घेऊन. मग एखादा मोठा ऍक्टर जे आपले आहेत अनेक, ज्याला आपण महानायक म्हणतो, ज्याला आपण काय काय नावं देतो, असे सगळे येतात, ते जीव येतात की आम्हाला घ्यायचंय भगवंता, आम्हाला खूप प्रसिद्धी मिळवायची आणि बघायचं ते ते अनुभव घेऊन. एखादी मोठी गायिका, गायक, ज्यांचं खूप नाव आहे, जगभरात नाव आहे, हे सगळे जीव येतात ते ह्यासाठी येतात की आम्हाला ते अनुभव घ्यायचे वेगवेगळे. तसंच जसे ते आहेत, जरी ते खूप मोठे असतील, प्रसिद्धी असेल किंवा काय असेल, पण तरी सुद्धा एक सामान्य जीव, ज्याचं काही यश नाहीये, ज्याची काही प्रसिद्धी नाहीये, तो आपलं रोजचं जेवतोय, 2 वेळेचं आयुष्य जगतोय. मग तो दैवी नाहीये का? तो प्रसिद्ध नाहीये, त्याच्याकडे पैसा नाहीये फार, साधं गरिबीतलं आयुष्य त्याचं, त्याचा अर्थ तो ईश्वरी गुणांमध्ये नाहीये का? आता समजतंय की आपण प्रत्येक जण, जो कोणी प्रसिद्ध आहे, शिकलेला खूप आहे, अडाणी आहे, या सगळ्यांमध्ये तेच गुण आहेत. फक्त आपण अनुभव घेतो वेगवेगळ्या रूपांमध्ये. म्हणून इथं सांगितली की एक गोष्ट अगदी निश्चित आहे की ह्या प्रत्येक विचारामध्ये ईश्वराचे 100% गुण ट्रान्सफर झालेले आहेत. सगळ्या फाईल ट्रान्सफर केलेल्या आहेत. तुम्ही भगवंताचा विचार आहात, त्यामुळे ईश्वराचे सगळे गुण आणि सगळे पैलू तुमचे. जेव्हा तुम्ही ईश्वराच्या त्या विचाराच्या काही पैलूंवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा 100% खात्रीने तुम्ही प्रेम, करुणा, आनंद, परमानंद, सत्य, शुद्ध बुद्धी, शांतता, शुद्ध बुद्धी, शांतता, सौम्यता, हे जे सगळे गुण दिलेले आहेत आपण म्हणतो पहिल्या दिवसापासून, ह्या सगळ्यांचा आपण अनुभव करतो. कधी? लक्ष केंद्रित केल्यावर. आपला फोकस कुठे? म्हणून महत्वाचं आहे की आपले विचार कसे आहेत. आपल्या विचारांमध्ये निगेटिव्ह विचार म्हणतो आपण ज्याला,
आणि ज्याला पॉझिटिव्ह म्हणतो. बघा, कुठे लक्ष द्यायचं, आपला फोकस कुठे पाहिजे, ह्यासाठी दिलंय की जेव्हा तुम्ही त्या पैलूंवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा 100% तुम्ही खात्रीने हे सगळं अनुभव करता. भगवंताने तुम्हाला त्याच्या विचारात निर्माण करताना ह्या अनुभवांचे नियोजन तुमच्यासाठी केले होते. किती छान वाक्य आहे. आपण म्हणतो, का माझ्या वाट्याला हे दुःख आलंय, का माझ्या वाट्याला हे सगळं असं आलंय. पण भगवंतानी तुमच्यासाठी ते प्लॅनिंग केलं नव्हतं. आपल्यासाठी त्याचं प्लॅनिंग खूप सुंदर आहे. आपल्यासाठी त्याचं प्लॅनिंग ह्या सगळ्या गुणांनी भरलेलं आहे. की ह्या विचार जो माझा बाहेर पडतोय, त्या विचारामध्ये मी माझे गुण देतोय. आणि ते गुण कुठले आहेत ते हे, आणि त्या गुणांसहित आपल्याला निर्माण केलं. आपण म्हणतो, काय बघ देव आहे खरं, कसला देव आहे, काय ही सृष्टी निर्माण केली, काय को दुनिया बनाई. असं. पण बघा की खरं तर जर आपण शुद्ध स्थितीत असू, जेव्हा आपण भगवंताबरोबर एक असू, त्याच्या ईश्वराच्या विचारांबरोबर आणि गुणांमध्ये असू, तर खरं तर आपण हे सगळं अनुभव करायला पाहिजे. पण आपण करत नाही, म्हणजे आपल्या विचारांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ज्या पद्धतीने आपण समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, जडणघडणमध्ये वाढलोय, ज्या गोष्टी पद्धतीने आपल्याला हे सगळं शिकवलं गेलंय, तिथून ही सुरुवात आहे खरं तर. हे सत्य समजायला आपल्याला इतकी वर्ष लागली की खरं तर माझ्या ईश्वराने तर मला खूप निर्मळ मनाने, खूप शुद्धतेने, प्रेमाने बनवलंय. पण मी तर वेगळंच काहीतरी अनुभव करते. मी तर हे सगळं अनुभव नाही करत आहे, की जे जे इथे लिहिलंय ना, करुणा, प्रेम, आनंद, शांतता, सौम्यता, ही काही अनुभव नाही करत आहे. होतं आपल्या बाबतीत असं सगळं, म्हणजे यातले अनेक गुण, की आपल्याला जो त्रास आहे आपल्या आयुष्यात आपल्याला वाटतो, ज्या क्षणी मला त्रास वाटतो, जिथं मला तक्रार वाटते, तिथं समजायचं की अजूनही त्या प्रतिमेमध्ये, त्या गुणांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी माझ्या विचारांमध्ये गडबड आहे. म्हणून इथं लिहिलंय की भगवंतानी तर तुम्हाला जेव्हा बनवलं गेलं, तेव्हा तुम्हाला 100% त्या गुणांमध्ये, ज्या त्याच्यात आहेत, साक्षात ईश्वराचे गुण देऊन, आणि हे सगळं अनुभव करण्यासाठी त्याचं प्लॅनिंग होतं. पण ते आपण नाही करत आहोत. त्याचं उत्तर आता आपल्याला कळेल. हा. लक्षात ठेवा, सर्व निर्मिती एका विचाराने सुरू होते. तुम्ही निर्माण करता आहात, कारण तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात. आणि ईश्वर निर्विवादपणे एक निर्माता आहे. तुम्ही निर्माण करता. तुम्ही निर्माण करता. तुमच्या सर्व निर्मिती सुद्धा एक विचाराने सुरू होतात. आणि मग तुम्ही तेच अनुभवता जे तुम्ही निर्माण करता. हा, पुढे घे. घेऊ. जर तुम्ही विश्वाची निर्मिती करणाऱ्या ईश्वराच्या विचाराच्या काही पैलूंपासून सुरुवात केली, तर तुमच्याकडे ईश्वराच्या रचनेसारखीच एक रचना असेल. मग तुमची रचना तुम्हाला केवळ ईश्वराच्या गुणांचा अनुभवच देऊ शकते. त्याच्या विचारात फक्त त्याचेच गुण आहेत, इतर कोणतेही गुण नाहीत. त्याच्या विचारातून ते गुण प्रगट होऊ शकत नाहीत जे तुमच्याकडे नाही. हम्म. स्वर्गासारखे सुखी जीवन जगण्याचा हा एक खात्रीशीर मार्ग आहे. त्यामुळे चुका करणे मानवीय नाही. मग जीवन हा संघर्ष वाटत नाही. म्हणून निसर्गाच्या सर्व शक्ती तुमच्या मदतीला येतात, कारण तुम्ही फक्त भगवंताचे गुण अनुभवत असता. हम्म. बघा, इथं आपल्याला सांगितलं की लक्षात ठेवा, तुम्ही सगळी जी निर्मिती ती एका विचाराने झाली. एका विचारातून ब्रह्मांड, अणु, रेणू आणि प्रत्येक आत्म्याची ब्लू प्रिंट, रूपरेषा, ही सगळी एका विचारातनं झाली भगवंताच्या. त्याचे सगळे गुण आपल्यामध्ये आहेत. मग भगवंत माझा निर्माण करताय, जो सृजन करतो, तो प्रत्येक क्षणाला विचारांनी काहीतरी निर्माण करतो. मग तो जर निर्माण करता आहे, तर मी जर त्याच्या गुणांमध्ये आहे, तर मी पण निर्माण करता झाले. मी सुद्धा आत्ता पण तुम्ही बसल्या बसल्या सगळेजण तुम्ही ऐकताय, तुम्ही सगळेजण ऐकताय. तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये काही विचार येत असतील, ते ऐकताना, ते वाचताना, ते समजून घेताना, मग हे जे विचार आहेत तुमचे बाहेर पडतायत, हे सुद्धा काहीतरी निर्माण करतायत. अरे हे असं आहे का, बर, अच्छा असं म्हणतायत का बाबाजी, हे मला माहितच नव्हतं. मग तुम्ही तुमचे प्रसंग आठवत असाल आयुष्यातले, अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यात चालू आहेत आता. मग हे जे आपण आत्ता पण ऐकताना जे विचार करतोय, त्या प्रत्येक विचारातून काहीतरी निर्माण होतंय. म्हणजे आपण सगळे निर्माण करता आहोत. आपल्या विचारातून आपण निर्माण करतो. मी विचार करते की मला आज जाऊन माझ्यासाठी मार्केटमध्ये जाऊन एक ड्रेस आणायचा.
हा झाला एक विचार. त्याप्रमाणे मी उठेन, चेक करेन की काय घ्यायचंय मला, काय माझ्याकडे नाहीये, कुठला कलर नाहीये, हे सगळं आपण त्याचं थोडंसं स्टडी करू. जिथं कुठं जायचं तिथं जाऊ, ते घेऊन येऊ. सुरुवात कशाने झाली? तो ड्रेस माझ्या घरी आला, किंवा एक साडी आपण ऑनलाईन मागवली ती माझ्या घरी आली. पण त्याची सुरुवात कशाने झाली? एका विचाराने. जो विचार मला म्हणला एक ड्रेस घे, एक साडी घे, तू स्वतःसाठी काहीतरी शॉपिंग कर. हा, म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात आपल्या विचाराने होते. मग आपण निर्माण करत आहोत, आपण काय निर्माण केलं? आपण एक अशी गोष्ट एक हे केली वास्तवामध्ये, की जिथं मला जी गोष्ट पाहिजे ती मिळवली. पण त्याच्यासाठी एक जी सुरुवात झाली ती विचाराने. हे एक फक्त उदाहरण झालं. ह्याप्रमाणे आपण दिवसभरामध्ये, की मला आज कुठली गोष्ट आपण जी करतो, कृती करतो, ती म्हणजे निर्मिती आहे. काही ना काहीतरी निर्मिती आहे. आणि जे आपण विचार बाहेर टाकतो त्यातून त्यातून ते निर्माण होतं. त्याप्रमाणे आपण सगळेजण निर्माण करत आहोत. आणि अं, तुमची सगळ्यांची निर्मिती ही सुद्धा एका विचाराने सुरुवात होते. म्हणून तुम्ही तेच अनुभव करता जे तुम्ही निर्माण करता. मी जेव्हा माझ्या घरी तो ड्रेस येतो त्यानंतर जो मला अनुभव आहे, की मला हे पाहिजे होतं ते मला मिळालं, त्यानंतर मला आनंद वाटला. आनंद वाटला म्हणजे काय? तो अनुभव आहे माझा. आणि तो आनंद निर्माण करण्यासाठी मी एक छोटासा विचार बाहेर टाकला, ज्या विचारातून मला त्या आनंदाची मी अनुभव घेऊ शकते. म्हणजे असे एक छोटं एक्झाम्पल. ह्याप्रमाणे आपण दिवसभर सुख आणि दुःख हे सगळं गोष्टी आपल्या विचारांनीच निर्माण करत असतो. काही वेळा वाटतं की ह्या गोष्टीमुळे हे असं झालंय, या माणसामुळे असं झालंय. पण हे सगळं निर्माण करणारे आपले विचार आहेत. म्हणून इथं असं लिहिलंय की तुमची निर्मिती जी आहे ती सुद्धा एका विचाराने, ईश्वराच्या एका विचाराने आपण सगळे निर्माण झालो. त्याप्रमाणे माझ्या विचारांनी पण मी काहीतरी निर्माण करते, आणि तेच आपले अनुभव आहेत, सुखाचे किंवा दुःखाचे. म्हणून बाबाजी मागच्या धड्यामध्ये आपल्याला हे सांगतात, की ज्या लोकांना तुम्ही दोष देताय, की ह्यांच्यामुळे मला त्रास आहे, ते सगळेजण तेच कॅरेक्टर रोल प्ले करतायत जे तुम्ही त्यांना सांगताय. आता समजतंय की आपण आपल्या विचारांनी कसं ते निर्माण करतो. तुम्हाला वाटेल मी कशाला हा त्रास माझ्या आयुष्यात निर्माण करू. पण जे काही विचार आपल्या डोक्यातनं बाहेर चालले, भीती असेल, किंवा आपण मागच्या वेळेस बघितलं मागच्या धड्यामध्ये, की कसं आपण ते निर्माण करतो, त्या अनुभवाकडे, दुःखाच्या, त्रासाच्या, कसे आपले विचार कारणीभूत असतात हे आपण मागच्या धड्यात बघितलं. हे पुढे सांगण्यात येते, की आपल्याच विचारांनी आपण आपले अनुभव तयार करतो. म्हणून विचारांबाबतीत जागरूक होऊन सुधारणा करणं किती गरजेचं आहे. कुठल्याही क्षणी आपण आपलं आयुष्य बदलू शकतो, यात शंका नाहीये. जर हे असं आत्मज्ञान आपल्यापर्यंत आलं, आणि त्या क्षणी मला समजलं की माझ्या आयुष्यात पुढे होणाऱ्या घटना या कुणाच्याही हातात नाहीये. कुणीही तिथं वर बसलेलं नाहीये की जो माझं नशीब लिहितोय. माझं नशीब, माझी डेस्टिनी, माझं वास्तव हे केवळ मीच बनवू शकते. हे सत्य जितकं लवकर आपण ऍक्सेप्ट करू, आपलं आयुष्य पुढचं वेगळं असणार. आणि हे तुम्हाला ह्या वाक्यामध्ये जर समजत असेल, जितकं ते खोलवर उतरवता येईल उतरून घ्या. जरी आपल्याला लाख लोकांनी सांगितलंय की तुमच्या पत्रिकेत असा योग आहे, तुमचं हे असं आहे, अनेक गोष्टी असतात, पण माझ्या विचारांमध्ये जर मी सुधारणा केली, माझे विचार जर मी ईश्वराच्या गुणांसोबत एक ठेवले, त्याच्या विचारांसोबत एक ठेवले, आणि ह्याच सांगितल्याप्रमाणे जर मी वागायला लागले, तर माझा अनुभव जो असेल पुढचा तो मीच बनवणार, यात शंका नाहीये. त्यामुळं आपण कुठल्याही क्षणाला आपल्या आयुष्यामध्ये बदल करू शकतो. इतकी ताकद आपल्या विचारात आहे. पण ती समजून घेतली पाहिजे की खरंच असं होऊ शकतं. आपलेच विचार खूप शंका आणतात. अरे मग असं कसं? अरे मग तसं कसं? आणि आपणच आपले शत्रू ठरतो. दुसरं बाहेरचं कुणी नाही. जोपर्यंत आपण स्वतःला कन्व्हिन्स करत नाही, मान्यता देत नाहीत स्वतःला, की तू हे आता फिक्स कर, हृदयात असं आतमध्ये जाऊ दे हे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, आपण आपल्या आयुष्यात बदलच करू शकत नाही. कारण मी स्वतःच हे मान्य नाही करत आहे, की माझ्या विचारांमध्ये तितकी शक्ती आहे. मी स्वतःच हे मान्य नाही करत आहे, की मी ईश्वराच्या सगळ्या गुणांमध्ये आहे. फक्त मी ते अनुभव नाही करत आहे. त्याचं प्लॅनिंग आहे मला हे सगळं देण्याचं. माझ्या नशिबात ते प्लॅनिंग सगळं लिहिलेलं आहे. पण मला ते मान्य नाही. मला दुःखाचं, दारिद्र्याचं, गरिबीचं, अनेक संकटांनी भरलेलं आयुष्य पाहिजे. कारण माझे विचारच तसे.
ते कुणी टाकलेत माहित नाही, पण ती जडणघडण तशी झालेली आहे आणि त्याच विचारात मी इथपर्यंत आले. आणि त्या विचारांनुसार मी हे मिळवू शकत नाही, मी ते मिळवू शकत नाही, मी असं करू शकत नाही, मी तसं करू शकत नाही, हेच मला शिकवलं गेलं आणि मी तेच सत्य मानून इथपर्यंत आले. आणि माझं आयुष्य पूर्ण संकटांनी, दुःखाने स्वतःहून मी लिहून आणलंय. कारण मला न्यू एनर्जी, न्यू थॉट, नवीन विचार हे काहीच माहित नाही. आता आपल्याला ह्या क्षणाला, जिथं कुठं आपण वयाच्या टप्प्यावर असू, तिथं आपल्याला बाबाजी हे सत्य सांगतायत की जे काही तुम्ही विचार करता, लक्षात ठेवा, सर्व निर्मिती एका विचाराने सुरू होते. विचार हे आपल्या सृजन करण्याचं कारण आहे, निर्मितीचं कारण आहे. आपलं आयुष्य विचारांनी बनतं. किती महत्वाचं आहे मग आपल्या विचारांवर काम करणं. आपण आहोत जागरूक, थोडा विचार करा, तेवढा विचार करा त्या विचारांचा, की आपण किती जागरूक आहोत आपल्या विचारांच्या बाबतीत. आपण वाटेल ते विचार करतो दिवसभर. कुठल्याही कामाची सुरुवात झाली की पहिले निगेटिव्ह विचार. आपण असा विचार पण करत असू की आम्ही नाही, आम्ही प्रयत्न करतोय, की आम्ही नकारात्मक नाही विचार करणार. त्यासाठी आपण ही जी म्हणजे म्हणतो ना, रिपिटेशन ह्या गोष्टींचं, की मी ईश्वरी प्रतिमेत आहे, ईश्वराचे गुण माझे, ते आपण का करतोय अभ्यास सराव इतका, की माझे विचार सहजपणे असेच यावेत. जेव्हा मी म्हणते मी ईश्वराच्याच प्रतिमेत आहे, त्याच्या गुणांमध्ये, हे जितकं मी प्रेमाने ह्या हृदयामध्ये जाऊन फील करायला लागते आणि ते सत्य जितकं आतमध्ये उतरवायला लागते, काही दिवसांमध्ये बदल दिसतो. आपोआपच प्रत्येक गोष्टीच्या वेळी धाडस यायला लागेल, खात्री यायला लागेल, विश्वास यायला लागेल की हे काम होणारच. आणि त्याबद्दल पण खूप सुंदर दिलेलं आहे पुढे, पुढच्या एका ह्याच्यामध्ये, की आपल्याला कळेल की असं का म्हणतात, की तुमच्या विचारांनीच तुम्ही सगळं निर्माण करता. आणि हे जे बाबाजी इथं लिहिलेलं आहे, तिथे कसं ओळखायचं हे आपल्याला पुढच्या पॅरेग्राफ मध्ये कळेल. हा, गायत्री, ते एवढं वाचा, मग आपण थांबू. हे पूर्ण वाचून झालंय. हे पण झालंय का? जर ईश्वराच्या, स्वर्गासारखं सुखी. अच्छा तिथपर्यंत झालंय ना, ओके. हा, तर हा, हे इथपर्यंत झालंय ना अनुभव तुम्ही. हा, तर आता ह्याच्यामध्ये बघा, शेवटचे जो 2 पॅराग्राफ आहेत ना, तेवढेच आपण समजून घेऊ आणि मग आपण आजचं सत्र आपलं थांबू. तुम्ही विश्वाची निर्मिती करणाऱ्या ईश्वराच्या विचारांच्या काही पैलूंपासून सुरुवात केली तर तुमच्याकडे ईश्वराच्या रचनेसारखीच एक रचना असेल. जर आपण पूर्णपणे त्याच्या विचारांमध्ये असू, तर त्यांनी जे निर्माण केलंय अगदी त्याप्रमाणे आपण जी रचना करतोय, आपल्या हातांनी जे घडवतोय, आपल्या विचारांनी जे घडवतोय, ती निर्मिती सुद्धा तशीच असेल त्याच्यासारखी. म्हणजे आपलं इथं कंपॅरिझन कुणाशी केलं जाते, म्हणजे आपल्याला काय दाखवलं जाते, की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत आहात ना, मग तुमच्या सगळ्या निर्मिती, रचना सुद्धा त्याच्यासारख्या असणार आहेत, दैवी असणार आहेत, ईश्वरी असणार आहेत. मग तुमची रचना तुम्हाला केवळ ईश्वराच्या गुणांचा अनुभव देऊ शकते. त्याच्या विचारात फक्त त्याचेच गुण आहेत. आता बघा, तुमची रचना केवळ ईश्वराच्या गुणांचा अनुभव देऊ शकते. म्हणजे काय? आनंद, उत्साह, अशी कुठलीही घटना, असा कुठलाही विचार माझ्या मनात आला की मला ना ह्या पौर्णिमेला आपण एखाद्या मंडळामध्ये असू आणि आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण एक काम करू, की एखाद्या माणसाच्या मनात असं विचार आला, आपण एक काम करू, ह्या पौर्णिमेला ना आपण गाव जेवण देऊ. मग काही लोक म्हणतील, अरे जमणार आहे का, आपल्याकडे तेवढी देणगी आहे का? एखादा माणूस म्हणतो, नाही करू ना, होईल ना, होईल ना, होईल, सगळं तो करून घेईल आपल्याकडे, असा एखाद्या माणसाचा विचार गेला बरं का. आता जेव्हा तो म्हणतो तसं, काही जण नाही म्हणणारे असतात, पण त्या माणसाला खात्री माहित नाही कशामुळे असते. त्याला असं वाटत असते की तो ईश्वर आहे ना, भगवंत आहे ना, तो करून घेईल, कशाला आपण काळजी करायची. आणि ते काम इतकं सहजपणे होतं. अनेक लोक मदतीला येतात, देणगी देतात, डोनेशन्स मिळतात सगळीकडनं, कुठून कुठून मदत मिळते. आणि ते काम जे आहे ना, ते सार्वजनिकरित्या इतकं सुंदर पार पडतं. कुठेही अन्न कमी पडत नाही, सगळेजण अगदी आनंदात होतात आणि तो उत्सव छान साजरा होतो. हे काय झालं? ही जी निर्मिती झाली, जे काही क्रिएशन झालं, सगळ्यांना एक विचार बाहेर पडला की आपण गाव जेवण देऊ. आणि त्यावेळी त्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावला आणि ते कार्य पार पडलं. ते कार्य जेव्हा पार पडलं, तेव्हा ज्या माणसाने तो विचार केला असेल किंवा त्या तिथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काय अनुभव आला, की किती आनंद वाटला, समाधान वाटलं. लोक जेवून गेली, इथं प्रसाद मिळाला सगळ्यांना देवाचा. आपण
किती वेळा हे अनुभव केलेत आपल्या आयुष्यात, की तिथं आल्यानंतर, जेवण झाल्यानंतर, प्रसाद घेतल्यानंतर त्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक समाधान असते की छान पार पडलं कार्य म्हणून. आपल्या आयुष्यात पण अशा अनेक घटना आठवा, की जे काम केल्यानंतर आपल्याला आनंद वाटला, खरोखर आतून आत्मिक समाधान, जसं कुणाची तरी मदत करून आपल्याला होतं ते. जेव्हा मला आपले मास्टर प्रफुल्ल आहे ना, त्यांनी मला एकदा विचारलं होतं, की मला खूप वाटतं दीदी, की मदत करावी. तर मी कशा पद्धतीने करू? आता हा जो विचार आहे त्याच्या आतला, मदत करायची मला. पण कशा पद्धतीने? पैशाने नाही जमत आहे किंवा अजून कशाने नाही जमत आहे. पण इच्छा तर आहे. ती मदत केल्यानंतर त्याला जे समाधान मिळणार आहे आतून, तो आनंद, ह्याबद्दल की ती रचना तुम्हाला केवळ ईश्वराचा आनंदच देऊ शकते, अनुभवच करून देऊ शकते गुणांचा. जे काम केल्यानंतर मला आनंद होत नाही, मला भीती वाटते, मला त्रास होतो, ते काम ईश्वराच्या गुणांमध्ये केलेलं नाहीये. हे समजून घ्यायचं. ईश्वराच्या गुणांमध्ये म्हणजे कामाची सुरुवात करतानाच मी भीती घातली मनामध्ये. होईल का नाही? शंका वाटली मला. खूप शंका आल्या मनामध्ये. सतत भीती वाटली. अशा वेळी ती रचना, जे काही झालंय त्याचा रिझल्ट तसाच असेल. परीक्षेला बसताना, अभ्यासाची तयारी करताना सतत मनात शंका. मी ईश्वरासोबत एक आहे आणि मी त्याच्या गुणांमध्ये, आणि जे काही आहे ते माझं ईश्वर माझ्यातनं करतो. मला कशाचीच भीती नाहीये. मला केवळ आनंद आहे, की मी आत्ता छान अभ्यास करते किंवा असे गुण तुम्ही आतमध्ये फील करायला लागा. हृदयात जा, ते प्रेम फील करा, की जे काही मी अभ्यास करते त्याच्याबद्दल मला प्रेम वाटते. आपण अभ्यासाकडे पण, त्या ज्ञानाकडे पण इतक्या त्रासाने बघतो, अरे केवढं करावं लागतंय मला. म्हणजे त्यातनं आनंदच मिळत नाही. क्रिएशनचा आनंद नाहीये. केवळ मला करायचंय आणि मोकळं व्हायचंय. पण जेव्हा आपले विचार त्या बाबतीत बदलतात, की हे ज्ञान मला काहीतरी देतंय. मला काहीतरी आनंद देतंय. काही पण शिकताना बघा तुम्ही, क्लास लावलाय कुठे, कोर्स लावलाय. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जर भीती वाटत असेल खूप, त्याच्यात आपण एन्जॉय नाही करत आहे, आनंद नाही मिळत आहे. तर ती रचना सुद्धा म्हणजे त्याचा रिझल्ट जो आहे ना, तो पण तसाच मिळणार आपल्याला. हे इथं सांगितलं, की जेव्हा आपलं काम आपल्याला आनंद देतं, त्याचा रिझल्ट एकदम छान असतो, प्रेमाचा असतो, आनंदाचा असतो. तेव्हा समजायचं की ह्याचं जे सुरुवात आहे ना, ती पण तशीच केली आहे मी. म्हणून, की तुमची रचना तुम्हाला केवळ ईश्वराच्या गुणांचा अनुभवच देऊ शकते. त्याच्या विचारात फक्त त्याचेच गुण आहेत. त्याच्या विचारामध्ये दुःख नाहीये, निराशा नाहीये, द्वेष नाहीये कुणाचा, तिरस्कार नाहीये. त्याच्या विचारांमध्ये फक्त त्याचे गुण म्हणजे आनंद, उत्साह हे सगळे. म्हणून आपले संत हे सगळे त्याच्या गुणांमध्ये होते. कुठल्याही संतांनी कधीही रागराग केला नाही, चिडचिड केली नाही. इतका त्रास झाला समाजाकडून. आपले सद्गुरू कायम त्याच्या गुणांमध्ये असायचे. मी किती वेळा तुम्हाला म्हणलेलं आठवते, की कसं ह्यांना जमायचं एवढ्या त्या व्हायब्रेशनल स्टेटला, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहायला. कारण प्रत्येक क्षणाला ते पांडुरंगाचं नाव घ्यायचे. विठ्ठल, विठ्ठल करत. का नाही घ्यायचे? कारण त्या नामामध्ये ते जोडलेले असायचे त्याच्या गुणांसोबत, की विठ्ठल म्हणल्यानंतर मला केवळ हृदयात प्रेमच फील झालं पाहिजे. समोर माझ्या असूर का उभं राहील. पण मी विठ्ठलाच्या प्रमाणेच प्रेमाने आणि करुणेनेच भरलेला राहील. ते सतत त्याच्या गुणांना आठवायचे. म्हणून त्याच्या विचारांमध्ये जेव्हा आपण राहतो, तेव्हा आपल्याला फक्त त्याचे गुण आठवतात. म्हणून नामस्मरण आपण करायचो किंवा करतो अजूनही. तर तेच आहे, की जेव्हा नाम घेतो आपण, श्रीरामांचं नाव घेतो, श्रीकृष्णाचं घेतो, नमः शिवाय म्हणतो, तेव्हा त्या नामामध्ये त्याचे गुण आठवतात. त्याचे विचार येतात आपल्याला. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या संतांचं आणि त्यांचं चरित्र आपण बघतो. हे केवळ त्याच्यामुळेच, की ते कायम त्याच्या गुणांमध्ये आणि विचारांमध्ये राहिले. इतर कोणतेही गुण नाहीयेत. कधीही तुम्हाला तिरस्कार, द्वेष हे ईश्वरी गुण आपल्याला वाटतात का? ह्या अनुभव आपण घेतोय, पण ते ईश्वरी गुण नाहीयेत. त्याचे गुण केवळ हेच आहेत जे आपण बघितले. आणि जेव्हा मी जेव्हा फील करत असते ना एखाद्या कुठलंही काही करताना, काम सुद्धा, कुणाला मदत करताना, तेव्हा मी त्या स्थितीमध्ये असते बरं का. शुद्ध स्थिती माझी. त्यावेळेस किती आनंद वाटतो बघा. असा आनंद की जो ओढून ताणून नाहीये, फोर्सफुली नाहीये. सहज ती स्थिती येते आपल्याला जेव्हा आपण ते काम करतो, ईश्वरी काम. म्हणजे त्या गुणांमधलं. जेव्हा मी आनंदात असते, जेव्हा मी पेंटिंग करत असते, जेव्हा मी डान्स करत असते, तेव्हा मला वेळ पण कळत नाही.
माझ्या आवडीचं काम करताना आपल्याला वेळेचं भान राहत नाही. कुणाची तरी मदत करतोय, कुणाशी तरी अम, काही अशी गोष्ट म्हणजे आपण त्याच्या शुद्ध स्थितीमध्ये असताना आपल्याला वेळेचं भान राहत नाही. म्हणजेच आपण तेव्हा ईश्वराशीच एक झालेलो असतो, त्याच्या गुणांमध्ये असतो. म्हणून त्याची रचना म्हणजे त्यावेळेस जी रचना होती त्याचा रिझल्ट पण तसाच असतो. म्हणून इथं लिहिलंय की त्याच्या विचारातून ते गुण येऊ शकत नाही जे त्याच्याकडे नाहीये. जे केवळ त्याचे गुण आहेत तेच आपल्याला त्या विचारामधून दिसतील. हे वाक्य थोडस डीप मध्ये जाऊन विचार करायला आपल्याला भाग पडतं. की आपण जे म्हणतो ना, हे जग सगळं ह्याच्याने भरलंय, दुःखाने भरलंय, लोक अशी आहेत तशी आहेत, हे कशामुळं? तर कुठेतरी विचारांमध्ये बिघाड झालाय. पण ईश्वराने असं जग बनवलं नाहीये. त्यांनी तर खूप सुखाचं, समृद्धीचं, प्रेमाचं जग बनवलं. त्याच्या प्लॅनिंग मध्ये ते होतं. पण प्रत्येकाने स्वतःमध्ये काहीतरी त्या प्लॅनिंग मध्ये गडबड झाली आणि म्हणून ते आपल्याला असं दिसतंय आज दृश्य. ठीक आहे, आपण इथंच थांबू. हा जो शेवटचा पासून आहे ते आपण उद्या घेऊ. ठीक आहे, तर आपण सगळे उद्याच्या सत्रामध्ये भेटू. सगळ्यांना खूप धन्यवाद, प्रेम आणि प्रकाश आणि शुभरात्री. थँक्यू गायत्री ताई, तुम्हाला पण. धन्यवाद.